तर सकाळी सकाळी निघालेलं होतं बाहेर म्हणजे डॉक्टरकडे निघालेलं होतं. तब्येत थोडीशी बरी नव्हती म्हणून दाखवायला गेलेलं होतं. येता येता म्हटलं नारळ पाणी पिऊयात म्हणून तिथे थांबलो आणि सोबतच उसाचा रस देखील होता तिथे, म्हणून तो देखील प्यायला. त्यानंतर घेते मी डायरेक्ट इव्हिनिंगचा व्लॉग. वांगी आणून 2-3 दिवस झालेले होते, बनवली नव्हती. म्हटलं जास्त सुकण्याआधी मस्त अशी भरली वांगी बनवूयात म्हणून मी इथे घेतली आहेत भरली वांगी बनवायला. या पद्धतीने तुम्ही देखील नक्की ट्राय करा, खूप जास्त टेस्टी होतात. तर रेसिपी शेअर करते. मी तर घेतलं सुकं खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर छान अशी दाटसर वाटून घ्यायची पाणी न घालता मिक्सरमध्ये. त्यानंतर एका बाउलमध्ये ते मी काढून घेतलं. याच्यामध्ये आपलं घरचं लाल तिखट, हळद, मीठ, दाण्याचे कूट, गरम मसाला ही सर्व जिन्नसं घालायची. आणि त्यानंतर याच्यामध्ये मी घालते आहे 2 चमचे तेल. छान असं ते मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. त्यानंतर वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि ज्या पद्धतीने आपण भरल्या वांग्यांना कट करून घेतो त्या पद्धतीनेच मी कट करून घेतलेत. आणि आपल्याला या पद्धतीने याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. बघा मी कसा भरला आहे. जास्त मी पातळ ग्रेव्ही केलेली नाही आहे. मस्त असे वांगे आपले भरून घेतलेले आहेत. त्यानंतर म्हटलं चला गार्डनमधला मस्त असा कढीपत्ता घेऊन येऊयात फ्रेश म्हणून मी फोडणीसाठी कढीपत्ता आणायला बाहेर आले. मस्त फ्रेश असा कढीपत्ता घेतला आणि इथं कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये राई, जिरं, हिंग जरूर टाकायचं. त्यानंतर कढीपत्ता धुवून टाकला, सर्व वांगे टाकली आणि 2 ते 3 मिनटं छान अशी परतवून घेतली तेलामध्ये. त्यानंतर मी याच्यामध्ये पाणी ॲड केलं गरजेनुसार आणि आपली मस्त अशी वांग्याची भाजी 10 ते 15 मिनटं शिजवून घेतली. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि खायला देखील एकदम टेस्टी होतात. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर आई घेऊन आलेल्या होत्या दोन्हीही आत्यांना वॉक करण्यासाठी गार्डनमध्ये आणि त्यांचं चाललेलं होतं व्हिडिओमध्ये बघून हसणं. तर चला असा होता आपला आजचा व्लॉग.